Hello students, today we are going to start a new chapter titled as Redemption of Debentures. A capital structure of the company includes owned capital and borrowed capital. Owned capital includes equity share capital, preference share capital, reserve and surplus, whereas borrowed capital includes debentures, bonds, and this is a long-term position. A company has required capital for long-term period. So, in the present chapter, we are going to learn redemption of debentures. Issue of debentures is not part of our syllabus, but redemption of debenture is a part of our syllabus. Debenture is one of the long-term securities which provide capital to the company. Therefore, debt capital is borrowed capital, which requires to pay interest at regular intervals. Because of debt capital, it increases the earning per share to some extent. When the authorized shares have been issued, then only way of raising additional capital is issue of debentures. कंपनीचं भांडवल संरचना ही दोन पद्धतीची असते. स्वतःचं भांडवल आणि बारोड कॅपिटल म्हणजे उसनवार घेतलेलं भांडवल. बारोड कॅपिटलमध्ये डिबेंचर आणि बॉन्डचा समावेश होतो. आता डिबेंचर म्हणजे काय आपण पाहू. दी वर्ड डिबेंचर हिज लॅटिन डेरिवेट ऑफ दी वर्ड डिबेअर. या डिबेंचर हा शब्द लॅटिन डिबेर या शब्दापासून घेतलेला आहे. विच मीन्स टू ओ और पेबल टू अदर्स म्हणजे दुसऱ्याला देणं आहे. डिबेंचर इज अन इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग or a certificate issued by the company under its seal acknowledging a debt due by it to the debenture holder. डिबेंचर देखील एक प्रमाणपत्र एक सर्टिफिकेट आहे. ते कंपनी इश्यू करते डिबेंचर होल्डरला आणि त्यामध्ये उल्लेख असतो दी कंपनी इज पेएबल दॅट अमाउंट टू डिबेंचर होल्डर. डिबेंचर means a document which either creates a debt or acknowledges it. According to section 2 clause 13 of Companies Act 2013, कंपनी कायदा 2013 नुसार सेक्शन 2 क्लॉज 30 नुसार डिबेंचर includes debenture stock, bonds and any other securities of company evidencing a debt whether constituting a charge on the asset of the company or not. कंपनी कायद्यानुसार डिबेंचर मध्ये डिबेंचर्स येतात, डिबेंचर स्टॉक येतो, बॉन्ड्स येतात किंवा त्या टाईपची सिक्युरिटी येते की ज्यावर ते त्यांना असेट तारण दाखवले जातात किंवा दाखवले जात नाही. देयर आर टू टाइप्स ऑफ कॅपिटल इन एव्हरी लिमिटेड कंपनी, नेमली ओन कॅपिटल अँड लोन कॅपिटल. The debenture is a loan capital. It means the amount of debenture is to be repaid within particular period of time, but debenture holder gets interest at particular interval, that is after 6 months. The debenture may be issued at a par, at a premium or at a discount. म्हणजे डिबेंचरचे शेअर्स प्रमाणे
डिबेंचर देखील ॲट पार म्हणजे 100चा डिबेंचर 100लाच दिला जातो. एका डिबेंचरची कमीत कमी फेस व्हॅल्यू 100 असते किंवा 100च्या पटीत असते. 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये, 1000 रुपये म्हणजे डिबेंचरची फेस व्हॅल्यू कमीत कमी 100 किंवा 100च्या पटीमध्ये असते. हा डिबेंचर ॲट पार म्हणजे 100चा डिबेंचर 100ला विकला त्याला म्हणणार इश्यू ऑफ डिबेंचर ॲट पार. 100चा डिबेंचर 120 रुपयाला विकला तर याला म्हणणार इश्यू ऑफ डिबेंचर ॲट अ प्रीमियम. 100चा डिबेंचर 90 रुपयाला विकला तर याला म्हणणार इश्यू ऑफ डिबेंचर ॲट डिस्काउंट. आता टाइप्स ऑफ डिबेंचर्स, डिबेंचरचे प्रकार आपण इथं पाहणार आहोत. डिबेंचरचे क्लासिफिकेशन 4 पद्धतीने केले जातं. पहिला जो टाइप आहे फ्रॉम दी व्ह्यू पॉइंट ऑफ सिक्युरिटी, या पद्धतीनुसार डिबेंचरचे 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे अनसेक्युर्ड और नेकेड और सिंपल डिबेंचर्स, म्हणजे काही तारण दिलं जात नाही आणि आपण पैसे घेतो. दुसरा प्रकार आहे सेक्युर्ड और मॉर्गेज्ड डिबेंचर्स, म्हणजे काही फ्लोटिंग असेट असतात त्यात म्हणजे तारण स्वरूपामध्ये असतात, अशा प्रकारचे डिबेंचर्स. दुसरा जो क्लासिफिकेशन आहे फ्रॉम दी रिडम्पशन पॉइंट ऑफ व्ह्यू, तर रिडम्पशनच्या दृष्टिकोनातून डिबेंचरचे 2 प्रकार आहेत, रिडीमेबल डिबेंचर्स अँड इरिडीमेबल डिबेंचर्स. आपण या या चॅप्टरमध्ये रिडीमेबल डिबेंचर्स म्हणजे रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स हा पार्ट बघणार आहे. फ्रॉम दी व्ह्यू पॉइंट ऑफ कन्व्हर्टेबिलिटी, पहिला प्रकार आहे कन्व्हर्टेबल डिबेंचर्स, म्हणजे याचं कन्व्हर्शन आपण शेअर्समध्ये देखील करू शकतो, असं कन्व्हर्टेबल डिबेंचर्स. अँड दुसरा पार्ट आहे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स, की त्याचं रूपांतर आपण काही करू शकत नाही. चौथा आणि शेवटचा पार्ट आहे फ्रॉम दी व्ह्यू पॉइंट ऑफ ट्रान्सफरॅबिलिटी और रेकॉर्डिंग. 2 प्रकारचे यामध्ये आहेत, रजिस्टर्ड डिबेंचर्स अँड बिअरर डिबेंचर्स. These are the types of debenture or classification of debenture. But in the present chapter, we are going to focus only redemption of debenture. Issue of debenture is not part of our syllabus, but our part of syllabus is concerned with redemption of debentures. म्हणजे डिबेंचरची रक्कम परत करणे या संदर्भामध्ये आपला सिलेबस आहे, त्याच्याविषयी आपण आता पुढे माहिती घेणार आहोत. फीचर्स ऑफ डिबेंचर्स, तर डिबेंचरची काही वैशिष्ट्य आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. काय पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, डिबेंचर होल्डर्स आर दी लोन क्रिएटर्स ऑफ दी कंपनी. इक्विटी शेअर होल्डर्स आर दी ओनर्स ऑफ दी कंपनी. ऑन दी कॉन्ट्ररी, याच्या विरुद्ध डिबेंचर होल्डर्स आर दी लोन क्रिएटर्स ऑफ दी कंपनी, म्हणजे कंपनी त्यांना क्रिएटर्स असं ट्रीट करते आणि त्यांची रक्कम काही कालावधीनंतर परत करायची असते. The debenture holders have not voting rights or they cannot take participation in management of the company. त्यांना वोटिंग राईट असत नाही, कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये त्यांना सहभाग घेता येत नाही. डिबेंचर होल्डर्स गेट द इंटरेस्ट ॲट ए फिक्स्ड रेट वेदर देअर इज प्रॉफिट ऑर लॉस टू दी कंपनी. कंपनीला नफा हो किंवा न हो, त्यांना डिबेंचर होल्डर्सला आपल्याला वर्षामध्ये किमान 2 वेळा आपण व्याज देतच असतो. हे इंटरेस्ट नेहमी चार्ज केलं जातं फेस व्हॅल्यू ऑफ दी डिबेंचर, म्हणजे 100 रुपयाचे 1000 डिबेंचर्स आहेत तर 1,00,000 रुपयाचे डिबेंचर्स 5% दर असेल तर याच्यावर आपल्याला वर्षाला 5,000 इंटरेस्ट द्यावा लागेल, म्हणजे हे फेस व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट केलं जातं. हे इश्यूड व्हॅल्यूवर किंवा प्राइसवर कॅल्क्युलेट केलं जात नाही. काही ठराविक कालावधीनंतर, समजा 5 वर्षानंतर, 7 वर्षानंतर, 10 वर्षानंतर डिबेंचर होल्डर्स गेट दी प्रिन्सिपल अमाऊंट, त्यांची मूळ रक्कम त्यांना परत केली जाते. म्हणजे समजा डिबेंचर 5 वर्षासाठी इश्यू केले असतील तर 5 वर्षानंतर त्याची जेवढी आपण मूळ किंमत घेतली होती ती परत करतो. दी डिबेंचर होल्डर्स विल गेट प्रायोरिटी इन गेटिंग मनी बॅक ॲज कम्पेअर्ड टू शेअर होल्डर्स ऑफ दी कंपनी. जर का कंपनीचं लिक्विडेशन झालं म्हणजे कंपनी बंद व्हायची असेल तर डिबेंचर होल्डरचे पैसे शेअर होल्डरच्या अगोदर द्यावे लागतात. आता आपण मुख्य फोकस
आपल्या चॅप्टरचा करतोय तो फोकस आहे रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. म्हणजे डिबेंचरची घेतलेली रक्कम आता कंपनी परत करणार आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो रिपेमेंट. म्हणजे 10 वर्षापूर्वी समजा आपण घेतले होते 50 लाख आणि आता आपला 10 वर्ष पूर्ण झाली, ते 50 लाख रुपये परत द्यायचे. तर त्यासाठी काय प्रोसिजर आहे? ए डिबेंचर इज अन अकॉनॉलेजमेंट ऑफ ए डेप्ट बाय ए कंपनी बिअरिंग फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट. डिबेंचर हे अकॉनॉलेजमेंट डेप्ट आहे, म्हणजे पुरावा आहे की कंपनीनं लोन कॅपिटल घेतलेलं आहे किंवा बारोड कॅपिटल घेतलेलं आहे आणि त्याच्यावर फिक्स्ड इंटरेस्ट द्यायचा आहे. The redeemable debentures are paid after a fixed period. काही फिक्स्ड पिरियड नंतर हे परत करावे लागतात. रिडम्पशन मीन्स रिपेमेंट ऑर डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी. जे म्हणजे डिबेंचर होल्डर्स आर ट्रीटेड ॲज क्रेडिटर्स. त्याची आपल्याला त्यांचे पैसे परत द्यावे लागतात. The terms and conditions of redemption of debentures are generally contained in the prospect inviting application for debentures. ज्यावेळेला आपण डिबेंचर इश्यू करतो त्यावेळेला प्रॉस्पेक्टमध्ये त्या डिबेंचर इश्यू करण्याच्या आणि रिडम्पशनच्या संदर्भामध्ये टर्म्स आणि कंडिशन्स, म्हणजे कंडिशन्स असतात, अटी कोणत्या असतात ते दिलेलं असतं. सोर्सेस ऑफ रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स, म्हणजे डिबेंचरची रक्कम आपण कोणत्या रकमेतून परत करू शकतो. देअर आर 7 सोर्सेस. 7 सोर्सेस आहेत, यातून आपण डिबेंचर होल्डरला रक्कम देऊ शकतो. पहिला सोर्स आहे वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटलमधून देखील आपण डिबेंचरची रक्कम देऊ शकतो. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? द डिफरन्स बिटवीन करंट असेट अँड करंट लायबिलिटीज इज टर्म्ड ॲज वर्किंग कॅपिटल. Working capital is essential aspect of business house to meet day-to-day expenses of the business house. दुसरा प्रकार आहे प्रॉफिटमधून कंपनी डिबेंचरचं रिडम्पशन करू शकते, पैसे देऊ शकते, किंवा कंपनी नवीन डिबेंचर्स आउट ऑफ सेल प्रोसीड्स ऑफ डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट, किंवा जो डिबेंचर सिंकिंग फंड त्याला म्हणतात किंवा डिबेंचर रिडम्पशन फंड म्हणतात, असा एक फंड तयार केला जातो आणि त्या फंडातून त्याची विक्री करून, त्या सिक्युरिटीची विक्री करून जे पैसे होतील त्यातून आपण डिबेंचरचं रिपेमेंट करू शकतो. समजा कंपनीची इन्शुरन्स पॉलिसी असेल आणि ते म्हणजे इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम कंपनीला प्राप्त झाली असेल तर त्यातून देखील आपण रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स करू शकतो, किंवा नवीन शेअर्स मार्केटला इश्यू करून पैसे जे प्राप्त होतील त्यातून रिडम्पशन करू शकतो, किंवा नवीन डिबेंचर्स इश्यू करून त्यातून पैसे प्राप्त होतील ते परत करू शकतो. आउट ऑफ कॅश रिसिव्ड ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट, किंवा फिक्स्ड असेट विकून जे पैसे येतील त्यातून आपण डिबेंचरला रक्कम परत करू शकतो, किंवा इथं कन्व्हर्जन ऑफ डिबेंचर इंटू शेअर्स ऑर न्यू डिबेंचर्स, किंवा पैसे न देता त्याचं रूपांतर आपण त्यांना नवीन शेअर्स दिले असं दाखवतो किंवा नवीन डिबेंचर्स दिलं असं दाखवतो. दीज आर दी 7 वेज ऑफ रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. हे 7 मार्ग आहेत. यातील जास्त चांगले मार्ग कुठले किंवा जास्त प्रचलित मार्ग कोणते? जनरली दी थर्ड अल्टरनेटिव्ह ऑर दी 7th अल्टरनेटिव्ह इज फॉलोड. म्हणजे तिसरा अल्टरनेटिव्ह की आपण ज्यावेळेला डिबेंचरची रक्कम परत करणार आहे त्याच्यासाठी डिबेंचर रिडम्पशन फंड तयार करतो. दरवर्षी त्याला आपण रक्कम भरत असतो आणि त्या फंडाची म्हणजे सिक्युरिटीची विक्री करून जे पैसे प्राप्त होतील त्यातून डिबेंचरची रक्कम परत करू शकतो. किंवा 7वा मार्ग काय आहे की डिबेंचरची रक्कम परत करण्याऐवजी त्यांना नवीन डिबेंचर्स किंवा शेअर्स देणार. मेथड्स ऑफ रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. आता मेथड्स आहेत की यातली कोणती तरी मेथड आपण फॉलो करून रिडम्पशन करू शकतो. कोणत्या मेथड्स आहेत? ए कंपनी कॅन रिडीम इट्स डिबेंचर्स बाय एनी ऑफ दी फॉलोइंग मेथड्स. पहिली मेथड म्हटलंय रिडम्पशन बाय पेमेंट ऑफ इन लमसम. लमसम म्हणजे एकत्रच रक्कम द्यायची, एका हप्त्यातच द्यायची. ठराविक वेळ, समजा 10 वर्ष संपले, 10 लाख रुपये द्यायचे होते, 10 लाख एकदम देऊन टाकले.
दुसरा प्रकार आहे रिडम्शन बाय ॲन्युअल पिरियॉडिकल ड्रॉइंग, म्हणजे ॲन्युअल रक्कम ड्रॉइंग करायची आणि त्यातून रिडम्शन करायचं. बाय पर्चेसिंग ऑफ डिबेंचर इन ऑप्शन ओपन मार्केट फॉर कॅन्सलेशन, ओन डिबेंचर पर्चेस्ड फॉर इमिजिएट कॅन्सलेशन. ही एक मेथड आहे की डिबेंचर आपलेच ओपन मार्केटमधून खरेदी करायची. इन्शुरन्स पॉलिसी मेथड म्हणजेच काय, रिडम्शन बाय मीन्स ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. पाचवी मेथड काय, रिडम्शन बाय कन्व्हर्शन, म्हणजे आपण डिबेंचरचं कन्व्हर्शन शेअर्समध्ये किंवा डिबेंचर्समध्ये करणार. आणि सहावी मेथड आहे रिडम्शन बाय मीन्स ऑफ सिंकिंग फंड और सिंकिंग फंड फॉर रिडम्शन. आता सिंकिंग फंड म्हणजे सिंकिंग फंड यालाच म्हणतो डिबेंचर रिडम्शन फंड, DRF, किंवा डिबेंचर रिडम्शन रिझर्व्ह, DRR. हा फंड तयार केला जातो. दरवर्षी याला आपण नफ्यातून काही कॉन्ट्रीब्युशन देत असतो आणि तो 10 वर्षानंतर जी रक्कम येईल त्याच्या विक्रीतून त्यातून आपण डिबेंचरची रक्कम परत करू शकतो. म्हणजेच इथं हीच मेथड आपण सिलेबसला आता आपल्या आहे, त्यामुळे हीच मेथड, जरी 6 मेथड्स मी सांगितल्या तरी सिलेबसला रिडम्शन बाय मीन्स ऑफ सिंकिंग फंड अशी मेथड आहे. म्हणजेच सिंकिंग फंड याचं दुसरं नाव आहे डिबेंचर रिडम्शन रिझर्व्ह किंवा डिबेंचर रिडम्शन फंड. या मेथड विषयी आता आपल्याला शॉर्ट नोट्स सुद्धा येऊ शकते, तर कसं आपण हे लिहिणार पहा. ॲट दी टाइम ऑफ रिडम्शन ऑफ डिबेंचर दी कंपनी हॅज टू मेक अन अरेंजमेंट ऑफ ह्यूज फंड. म्हणजे आता पैसे एकदम आपल्याला द्यायचे आहेत डिबेंचरचे आणि एकदम आपण त्याची तरतूद करायला गेलो, मोठी रक्कम असते तर कंपनीला अडचणी येतील. दे विल आउटफ्लो ऑफ कॅश अफेक्ट्स बॅडली ऑन दी वर्किंग कॅपिटल ऑफ दी कंपनी. जर आपण कोणतीही तरतूद न करता त्याचे पैसे परत करायचं ठरवलं तर कंपनीचं वर्किंग कॅपिटल अडचणीमध्ये येऊ शकतं, कंपनीला डे टू डेला पैसे राहणार नाहीत. ॲज टू अवॉइड दी ॲडवर्स इफेक्ट ऑफ दी वर्किंग कॅपिटल, कंपनी कीप्स aside a certain amount from the profits and raises the fund termed as sinking fund or debenture redemption fund. मग असं न होता समजा 10 वर्षांनी रक्कम परत करायची तर प्रत्येक वर्षी नफ्यातून आपण रक्कम बाजूला काढून ठेवणार, तसं 10 वर्ष ठेवणार आणि जो फंड होईल त्याची आपण इन्व्हेस्टमेंट करतो, ती इन्व्हेस्टमेंटची विक्री करणार आणि त्यातून जे पैसे येतील त्यातून आपण रिडम्शन करणार. दी फंड इज क्रिएटेड बाय डेबिटिंग प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट, किंवा आता नवीन कायद्यानुसार त्याला आपण म्हणतो प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट. अँड इट इज अन अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. द अमाऊंट टू बी अप्रोप्रिएटेड फ्रॉम द प्रॉफिट फॉर सिंकिंग फंड इज डिटर्मिन्ड बाय कन्सिडरिंग मेनी थिंग्स सच ॲज. म्हणजे आता आपण ह्या फंड तयार करत असताना काही गोष्टी लक्षात घेतो. पहिली गोष्ट लक्षात घेतो दी अमाऊंट निडेड फॉर रिडम्शन, म्हणजे रिडम्शनला किती रक्कम लागणार आहे. दी नंबर ऑफ इयर्स फॉर विच अप्रोप्रिएशन इज टू बी मेड, म्हणजे किती वर्षे आपल्याला हे नफ्यातून रक्कम बाजूला करायची. दी एक्सपेक्टेड रेट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल, म्हणजे आपण जी रक्कम नफ्यातून बाजूला काढतोय ती गुंतवणूक करणार त्याच्यावर किती व्याज मिळेल. दी अमाऊंट टू बी कॉन्ट्रीब्युटेड टुवर्ड्स सिंकिंग फंड, म्हणजे प्रत्येक वर्षी सिंकिंग फंडला किती रक्कम आपण वर्ग करणार. नंतर दी अॅन्युअल इंटरेस्ट रिसिव्ड ऑन सच, म्हणजे वर्षाला त्या आपण जी फंडाला रक्कम ठेवली त्याच्यावर गुंतवणूक केली त्याच्यावर व्याज मिळतं, ते सुद्धा आपण पुढच्या वर्षीसाठी तेच आपण डिपॉझिट करणार. ॲट दी एंड ऑफ स्टिप्युलेटेड पिरियड दी अमाऊंट रिअलाइज्ड बाय सेलिंग दी इन्व्हेस्टमेंट विल बी युटिलाइज्ड टू पे दी लायबिलिटी फॉर विच दी फंड हॅज बीन क्रिएटेड. आणि 10 वर्षानंतर किंवा ठरलेल्या पिरियडनंतर 5 वर्षानंतर जो काही पिरियड असेल तर जी रक्कम येईल त्यातून ते आपण रिडम्शन करणार, त्याला म्हणणार रिडम्शन बाय मीन्स ऑफ सिंकिंग फंड किंवा रिडम्शन बाय मीन्स ऑफ डिबेंचर रिडम्शन रिझर्व्ह. दी प्रॉफिट ऑर लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट बिंग ट्रान्सफर्ड टू सिंकिंग फंड अकाउंट, म्हणजे सिंकिंग फंड विकला, आपल्याला पाहिजे होतं 10 लाखांनी, तो आपण 12 लाखाला विकला तर 2 लाख रुपयाचा जो प्रॉफिट आहे तो सिंकिंग फंडला जाईल. आणि शेवटी दी बॅलन्स ऑफ दी सिंकिंग फंड अकाउंट इज ट्रान्सफर्ड टू जनरल रिझर्व्ह अकाउंट, म्हणजे जो काही बॅलन्स राहील सिंकिंग फंडाचा बॅलन्स तो जनरल रिझर्व्ह अकाउंटला आपण वर्ग करत असतो. आता या संदर्भामध्ये एंट्रीज,
आता ह्या एंट्री काळजीपूर्वक पहा, म्हणजे या एंट्रीवरच आपल्याला प्रॉब्लेम बेस होणार आहेत. आता काय एंट्रीज आहेत, तर आता ह्या कोणत्या मेथडप्रमाणे, रिडम्शन बाय मीन्स ऑफ सिंकिंग फंड मेथडचं नाव आहे. डिबेंचरचं रिडम्शन करण्याच्या मेथडचं नाव आहे डिबेंचर बाय मीन्स ऑफ सिंकिंग फंड ऑर डिबेंचर बाय मीन्स ऑफ डिबेंचर रिडम्शन रिझर्व. डिबेंचर रिडम्शन रिझर्वलाच आपण सिंकिंग फंड सोप्या शब्दात म्हणतो. फॉलोइंग जर्नल एंट्रीज आर पास्ड इन दी बुक्स ऑफ दी कंपनी. पुढील एंट्री आपण पास करणार. आता पहिलं वर्ष ला कोणत्या एंट्री करणार पहा. ॲट दी एंड ऑफ दी फर्स्ट इयर, वर्ष पहिलं म्हणजे आपण डिबेंचर इश्यू केले आणि 1 वर्ष झालं आणि ते आपल्याला 10 वर्षानं समजा परत करायचे आहेत, तर पहिल्या वर्षी काय एंट्री करणार की पहिल्या वर्षी आपल्याला जो नफा होईल त्यातून रक्कम बाजूला काढणार आणि सिंकिंग फंड तयार करणार, म्हणजे कमी होणार नफा म्हणून प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट. इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हटलं तरी चालतं, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट म्हटलं तरी चालतं, किंवा प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट म्हटलं तरी चालतं. आपण इथं म्हणणार आहे प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट, म्हणजे नफ्यातून रक्कम बाजूला काढली. तो कशासाठी, कशात गुंतवली ती, सिंकिंग फंडमध्ये, म्हणजे कुठल्या तरी सिक्युरिटीमध्ये गुंतवली. बिंग किंवा तयार म्हणजे फंड तयार केला. बिंग अमाऊंट सेट असाइड फ्रॉम प्रॉफिट फॉर सिंकिंग फंड, म्हणजे सिंकिंग फंडासाठी नफ्यातून काही ठराविक रक्कम बाजूला ठेवली. समजा 20,000 काय असेल तो जो प्रॉब्लेम बेस्ड असेल ते, सिच्युएशन डिफर होईल. आता दुसरी एंट्री काय की हे जे पैसे आपण फंडाला बाजूला ठेवले हे गुंतवणूक करणार, त्याला म्हणणार सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. डेबिट टू बँक, म्हणजे या फंडाला जमा होतील आणि आपल्याकडून पैसे जातील. बिंग सिंकिंग फंड इन्व्हेस्टेड, या पहिल्या वर्षी 2 एंट्री करणार. पहिली एंट्री फंड तयार करणार, दुसरी एंट्री या फंडाची रक्कम आपण गुंतवणूक करणार. इथे एक नोट दिले पहा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ऑल्सो रेकॉर्ड, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट इज ऑल्सो रेकॉर्डेड ॲज, याला आपण असंही म्हणू शकतो स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सरप्लस किंवा प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. पण आपण आता इथे लिहितोय प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट, ती सरप्लसच लिहिणार. पहिल्या वर्षी 2 एंट्री. दुसऱ्या वर्षी ॲट दी एंड ऑफ सेकंड इयर अँड सबसिक्वेंट इयर्स, म्हणजे दुसऱ्या वर्षी आणि पुढच्या समजा 10 वर्ष आहेत, पहिल्या वर्षी त्या 2 एंट्री केल्या, ह्या दुसऱ्या वर्षी 3 एंट्री करणार, पुढच्या पण वर्षी तिसऱ्या वर्षी 3 एंट्री करणार, या पद्धतीने जाणार. दुसऱ्या वर्षी काय की आपल्याला जे फंडामध्ये रक्कम गुंतवली, समजा गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये गुंतवली, तर त्याच्यावर आपल्याला व्याज मिळतं, त्याला आपण म्हणणार इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट. हे व्याज मिळालं, इंटरेस्ट आहे कशावर, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट, हे मिळालं म्हणजे डेबिट. आणि ते आपण कुठं वर्ग करणार आहे, टू सिंकिंग फंड अकाउंट, म्हणजे ते सिंकिंग फंडाला वर्ग करणार आहे. बिंग बॅलन्स ऑन इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट इज ट्रान्सफर्ड. आता एंट्री नंबर 2 आणि 3 ही जी पहिल्या वर्षी केली तीच एंट्री आहे. काय एंट्री की या वर्षी आता दुसऱ्या वर्षी नफ्यातून काही रक्कम बाजूला काढून ठेवणार आणि त्यातून सिंकिंग फंडाला ती रक्कम वर्ग करणार. म्हणजे जी आपण पहिल्या वर्षी 2 एंट्री घेतल्या त्याच आहेत. काय एंट्री, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट. बिंग अमाऊंट कॉन्ट्रीब्युटेड टुवर्ड्स सिंकिंग फंड अकाउंट, म्हणजे चालू वर्षी दुसऱ्या वर्षी नफ्यातून रक्कम बाजूला काढून ठेवली, सिंकिंग फंड तयार केला. आता ह्या जी रक्कम झाली व्याजाची आणि सिंकिंग फंडाची अशी बेरीज करणार आणि ती गुंतवणूक करणार. म्हणजे समजा 10,000 रुपये होते आणि व्याज समजा 1,000 होतं, म्हणजे 11,000 रुपयाची गुंतवणूक करणार. म्हणजे आता इथं व्याज ॲडिशनल झालं. आता गुंतवणूक करणार म्हणजे पहिल्या वर्षी जी दुसरी एंट्री केली ती इथं दुसऱ्या वर्षी तिसरी एंट्री झाली. काय एंट्री, गुंतवणूक केली म्हणजे पैसे गेले, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बिंग सिंकिंग फंड अलॉंग विथ इंटरेस्ट इन्व्हेस्टेड, म्हणजे सिंकिंग फंडाची पण रक्कम आहे आणि व्याजाची अशी एकत्रित रक्कम आपण दुसऱ्या वर्षी गुंतवणूक केली. ॲट दी एंड ऑफ दी लास्ट इयर, म्हणजे दुसऱ्या वर्षी समजा 10 वर्षाचा पिरियड आहे, पहिल्या वर्षी 2 एंट्री केली.
दुसऱ्या वर्षी 3 एंट्री केल्या, तिसऱ्या वर्षी 3, हे समजायचं 9व्या वर्षीपर्यंत ह्याच एंट्री. आता परीक्षेमध्ये एवढे 10 वर्षाचं विचारत नाहीत, 2-3 वर्षाचं विचारतात, पण आपल्याला मी देताना 3 वर्षाच्या एंट्री दिल्या. म्हणजे 2 वर्षाला ज्या एंट्री घेतल्या त्या समजा 10 वर्षाचं पिरियड असेल तर 9 वर्षापर्यंत त्याच एंट्री रिपीट होतील. शेवटच्या वर्षी म्हणजे 10व्या वर्षी किंवा 5 वर्षाची टर्म असेल तर 5व्या वर्षी कोणत्या एंट्री येतील ॲट दी एंड ऑफ दी लास्ट इयर. शेवटच्या वर्षी कुठल्या एंट्री येतील बघा. परत आता आपण जी गुंतवणूक केली त्याच्यावरचं व्याज मिळणार, तीच एंट्री म्हणजे 2 नंबरला आपण दुसऱ्या वर्षी घेतली होती तीच एंट्री. इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट. म्हणजे शेवटच्या वर्षी आपल्याला जे काही व्याज मिळालं ते सिंकिंग फंडाला वर्ग केलं. आता शेवटच्या वर्षी सुद्धा नफ्यातून आपण बाजूला रक्कम काढणार आणि ते सरप्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सरप्लसला दाखवणार. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड. म्हणजे नफ्यातून रक्कम बाजूला काढली आणि सिंकिंग फंडमध्ये ठेवली. आता ह्या परत हे जी रक्कम असेल ती गुंतवणूक केली. आता व्याज आणि मूळ रक्कम याची गुंतवणूक केली, त्याला म्हटलं सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट बिंग सिंकिंग फंड अलॉंग विथ इंटरेस्ट इन्व्हेस्टेड. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, इथं सुद्धा मी ज्या पहिल्या सेकंड इयरला ज्या 3 एंट्री घेतल्या त्याच या 3 एंट्री आहेत. पहिल्या वर्षी 2 एंट्री घेतल्या, दुसऱ्या वर्षी 3 एंट्री घेतल्या, त्यातल्या पहिल्या वर्षी ज्या 2 आहेत एकच फक्त वाढली. दुसऱ्या वर्षी 3 घेतल्या, त्याच शेवटच्या वर्षी पण 3 घेतल्या. इथपर्यंत कॉमन पार्ट आहे आणि इथून पुढचा जरा थोडासा शेवटच्या वर्षीसाठी वेगळा आहे. म्हणजे वेगळा कुठपर्यंत येतात, चौथी एंट्री आता पहा की आपण आता इन्व्हेस्टमेंटचे पैसे जे सिंकिंग फंड तयार झाला, जी रक्कम झाली गुंतवली, त्याची आता आपण विक्री करणार. म्हणजे समजा आपली गुंतवणूक होती समजूया 15 लाख आणि विक्री केली 17 लाखाला, तर 2 लाख रुपये फायदा झाला. पण विक्री कितीला केली? 17 लाखाला. म्हणजे एंट्री काय होणार? पैसे आले बँक अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. म्हणजे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट आपण ची रक्कम म्हणजे सिक्युरिटी विकली आणि पैसे आले. बिंग सेल प्रोसीड्स ऑफ इन्व्हेस्टमेंट विकली. आता इन्व्हेस्टमेंट विकली तिथे किती रुपये फायदा झाला? 2 लाख. तो कुठं जाणार? तो जाणार सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट. म्हणजे तो नफा आहे तो आपण कुठं वर्ग करणार? सिंकिंग फंडला. बिंग प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट ट्रान्सफर्ड. म्हणजे नफा झाला तर ही एंट्री 5 येईल, अन्यथा येणार नाही. समजा लॉस झाला विक्रीवर, 15 लाखाची सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट आपण 14 लाखाला विकली, तर 1 लाख रुपये लॉस झाला तर 5 नंबरच्या रिव्हर्स एंट्री म्हणजे काय? सिंकिंग फंड अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. जनरली लॉसची एंट्री येत नाही म्हणून ही प्रॉफिटची येते जनरली, म्हणून आपण इथं घेतलेलं आहे. काय घेतली? प्रॉफिट झाला तर 5 नंबरची एंट्री येईल, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू सिंकिंग फंड अकाउंट. 6 नंबरची एंट्री शेवटच्या वर्षीच्या एंट्री घेतोय आपण की आता आपण प्रत्यक्ष डिबेंचर होल्डरची रक्कम परत करणार. डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट बिंग रिपेमेंट ऑफ डिबेंचर्स. डिबेंचरची रक्कम परत केली म्हणजे रिडम्पशन बाय मीन्स ऑफ सिंकिंग फंड. म्हणजे इथं आपल्या एंट्री संपतील, पण ॲडिशनल एक एंट्री आहे. समजा सिंकिंग फंडचा बॅलन्स असेल, सिंकिंग फंडचा जो बॅलन्स असतो तो जनरल रिझर्व्हला वर्ग करायचा. सिंकिंग फंड अकाउंट डेबिट टू जनरल रिझर्व्ह बिंग बॅलन्स ऑन सिंकिंग फंड ट्रान्सफर्ड. म्हणजे सिंकिंग फंडचा बॅलन्स आपण ट्रान्सफर केला. म्हणजे पहिल्या वर्षी 2 एंट्री, दुसऱ्या वर्षी 3 एंट्री आणि शेवटच्या वर्षी 7 पण एंट्री येऊ शकतात. म्हणजे काही कॉमन पार्ट आहे, कॉमन बऱ्याच एंट्रीज आहेत, त्या एकदा आपल्या लक्षात आल्या की याच्यावरचं आपल्याला रिडम्पशनचे प्रॉब्लेम घ्यायला सोपं जाईल. म्हणजे जर तुम्ही याचं ज्यावेळेला आपले लेक्चर असतं त्यावेळेला तुम्ही नोटिंग करून घेत जा महत्त्वाचे मुद्दे. आपण जर नोटिंग मुद्दे केले तर ते रिमेंबर पॉईंट म्हणून अतिशय महत्त्वाचे ठरतील. दॅट आर युजफुल फॉर रिथिंकिंग. तुम्हाला रिथिंकिंगला देखील याचा विचार असतो. टू क्रिएट थिंकिंग
ॲबिलिटी अमंग दी स्टुडंट इज द बेसिक एम ऑफ हायर एज्युकेशन, की आपल्याला विचार करता आला पाहिजे वेगवेगळ्या अँगल्सनी, वेगवेगळ्या पद्धतीने. आपल्याकडे काहीतरी टेक्निक्स पाहिजे, की कशा पद्धतीने अभ्यास करा, हाऊ टू मेक स्टडी फ्रुटफुल. स्टडी कशी फ्रुटफुल करायची हे देखील आपल्याला यातून आलं पाहिजे. म्हणजे प्रॅक्टिस मेक ए मॅन परफेक्ट, म्हणजे प्रॅक्टिसनं आपण परफेक्ट होऊ शकतो. अकाउंटन्सी रिक्वायर्स प्रॅक्टिस. अकाउंटन्सीला प्रॅक्टिस महत्त्वाचं आहे आणि तुमचं थेरॉटिकल बॅकग्राऊंड चांगला असणं आवश्यक आहे. अशा रीतीनं आपण वी आर गोइंग टू क्लोज today's lecture here. Thank you for patiently listening.